जवान जय किसान. मी डॉक्टर रमेश शिंदे, शेतकरी पुत्र. आपणास आवाहन करतो की कयाधू नदी ही हिंगोली जिल्ह्याची जलवाहिनी आहे, रक्तवाहिनी आहे आणि हिच्यावर पूर्ण हिंगोली जिल्हा पूर्ण शेतकऱ्यांचं भवितव्य अवलंबून आहे. आणि आज पाहिला असेल आपण, कयाधू नदी ही चोरून भूमिगत नेण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. या ठिकाणी ही जर कयाधू नदी माता जर भूमिगत गेली, असे सांगतो, या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं भवितव्य पूर्ण अंधारात आहे. या ठिकाणच्या जमिनीचं वाळवंट होणार आहे. पण या ठिकाणी पाहिला असेल, तुमच्या खरबी या ठिकाणाहून मौजापर्यंत जे 25 गाव येतात, त्या 25 गावला पियाला पाणी सुद्धा मिळणार नाही. त्या तुमचं हिंगोली शहर सुद्धा आलं. या ठिकाणी पाऊस उघडल्यानंतर खाला अंडरग्राऊंड जमिनीतून पाठ चाल काळ्या पाण्याचा, पण या ठिकाणी पाऊस उघडल्यानंतर 15 ते 20 दिवसात पाणी सुद्धा भेटणार नाही. या ठिकाणी मे महिना होण्यासारखं होऊन जाईल. कारण काय असेल तर हा बोगदा अंडरग्राऊंड जमीन लेवलला 100 ते 150 फूट खोल व्हायला आणि माळरानावर जवळपास 200 फुटापर्यंत खोल चाललाय. त्यामुळे या ठिकाणची वॉटर लेवल जवळपास पाहिला असेल तर 150 ते 200 फुटाच्या खाली जाईल. आणि ज्यावेळेस तुमचा पाऊस उघडेल, पाऊस उघडल्यानंतर या ठिकाणी विहिरी सुद्धा तुमच्या पाणी राहणार नाही. एवढी भयानक या ठिकाणी परिणाम या ठिकाणच्या भूमिगत बोगद्यामुळे होणार आहेत. आणि हा बोगदा जर आपण रद्द नाही केला, निश्चित हिंगोली आणि शेनगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही, शेतकऱ्यांना जमिनीला पाणी मिळणार नाही, पण या ठिकाणी पिया सुद्धा पाणी मिळणार नाही. यामुळे पाहिला असेल, अनेक संघटना असतील, अनेक शेतकरी असतील. आपण मागे कलेक्टर ऑफिस समोर 7 दिवस उपोषणाला बसलो होतो. अनेक शेतकऱ्यांनी, अनेक सामाजिक संघटनेने याचे निवेदन दिले, अनेक त्यांनी कोर्टाचे दर सुद्धा झिंजावले, अनेक प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून पाहिले. पण या ठिकाणी पाहिला असेल, सरकार गेंड्याचे कातड्याचे सत्कार आहे. या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाजूला सत्कार नाहीये. म्हणून यांनी जबरदस्तीनं आश्वासन देऊन फक्त एखादा महिना बंधारा फक्त काम स्थगित केलं होतं. पण आज पाहिला असेल, मागल्या 1-1.5 महिन्यापासून जवळपास 2 महिन्यापासून काम चालू आहे आणि हे काम एकदम प्रगतीपथावर आहे. आज त्यांचं जसं आज झालं की हे काम कोणी रुकू शकत नाही असं त्यांच्या मनात आहे. पण या ठिकाणचा शेतकरी, मला सांगतो मी, शेतकऱ्याला शिकवायचं काम नसतंय. यामुळे निश्चित सांगतो, आज पाहिला असेल आपण, या ठिकाणी कयाधू नदीपासून, खरबीपासून हा मोजापर्यंत 20 किलोमीटरचा भूमिगत बंधारा आहे. या ठिकाणी हा भूमिगत बंधारा, कुठल्याही भूमिगत बोगदा कुठल्याही परिस्थितीत हा शेतकरी जाऊ देणार नाही. या ठिकाणी दुसरं आमचं उदाहरण आहे, तुम्हाला सांगतो, हा जो कयाधू नदीवर जो त्या ठिकाणी तुमचा बॅरेजेस बंधारा आलाय, याला आमचा कुठलाही विरोध नाही. त्या ठिकाणी तुम्हाला ठामपणे काम करा, आम्हाला विरोध नाही. असे बॅरेजेस तुम्ही नदीवर आणि 10 बांधा. आम्ही यांचं अभिनंदन करतो, यांचा आम्ही जाहीर सत्कार करतो. पण जो भूमिगत नदीतलं पाणी जाणार आहे, हा कुठल्याही परिस्थितीला या ठिकाणी शेतकरी जाऊ देणार नाही. या ठिकाणी येणाऱ्या तुमच्या 24 मार्चला मंगळवारी 12 वाजता आपण कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला यायचंय. आणि येणाऱ्या 7 एप्रिलला 2026 रोजी आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी कयाधू नदीचा जो बोगदा चालू आहे खांबाळा या ठिकाणी रेल्वे पट्टीच्या बाजूला, त्या ठिकाणी आपण या ठिकाणी हिंगोली आणि शेनगाव तालुक्यातील जिल्ह्यातले 15 शेतकरी उपोषणाला बसणार आहे. त्यामध्ये रमेश शिंदे स्वतः आहे. त्यानंतर बाकीचे शेतकरी, हिंगोली तालुक्यातले 4 गावं आणि शेनगाव तालुक्यातले 4 गावं, असे दर दिवशी तुमचे 8 गावं ठिय्या आंदोलन असतील. बाकीचे 15 शेतकरी उपोषणाला असतील. निश्चित सांगतो, या ठिकाणचं काम बंद केल्याशिवाय, या ठिकाणचं तुम्हाला सांगतो मी, यांना सोडो का बरोबर सोडू नाही. आज शासनाकडे तुम्हाला सांगतो, येणारे त्यांच्याकडे आज जवळपास 17 दिवस बाकी आहेत. आज 21 तारीख आहे. येणाऱ्या 7 तारखेला आम्ही 7 एप्रिलला आम्ही उपोषण आणि ठिय्या आंदोलनाला बसणार आहे. या ठिकाणी तुम्हाला मी आवाहन करतो, या शासनाला आवाहन करतो, मी माननीय कलेक्टर महोदय साहेबांना आवाहन करतो, कारण कलेक्टर साहेब हे जिल्ह्याचे पालनपुत्र आहेत. साहेब, तुम्हाला या ठिकाणी आम्ही कुठल्याही परिस्थितीत बोगदा होऊ देणार नाही. आमच्या जिल्ह्याचं आम्ही वळवण करून घेणार नाही. म्हणून येणाऱ्या मंगळवारी हा 24 मार्चला आपण हिंगोली जिल्ह्यातले खासदार, आमदार असतील, आजीमाजी जिल्हा परिषद सदस्य असतील, आजीमाजी तुमचे सरपंच असतील, सदस्य असतील, शेतकरी असतील, कारण हे कोण्या पक्षाचं, कोण्या जातीचं, कोण्या धर्माचं काम नाही. शेतकऱ्याला कोणती जात, धर्म, जात नसती, कोणता पक्ष नसतो. म्हणून शेतकऱ्याच्या हिताचं काम आहे. या ठिकाणी आमची पूर्ण बाजूला ठेवून, पक्ष बाजूला ठेवून, निरपक्षीय या ठिकाणी सर्व सामाजिक संघटना घेऊन आपण या आंदोलनाला सुरुवात करत आहोत. येणाऱ्या 24 तारखेला आपण कलेक्टर ऑफिस या ठिकाणी निवेदन द्यायचंय आणि येणाऱ्या 7 एप्रिलला आपण या ठिकाणी, ज्या ठिकाणी तो बोगदा होत आहे तुमच्या खांबाळा या ठिकाणी, त्या ठिकाणी 15 शेतकरी उपोषण बसणार आहेत आणि बाकीचे शेतकरी 8 गाव रोजचे या ठिकाणी ठिय्या आंदोलन बसणार आहेत. ढोरं, मुलं, बाळं, महिला सहित बसणार आहेत. यामुळं तातडीने याचा निर्णय घेऊन तात्काळ बंधारा बोगदा बंद करण्यात यावा. नसता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या रोषाला समोर जाऊ नये असे मी या शासनाला निवेदन करतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. मायबापो, या ठिकाणी आज जर आपण या ठिकाणी जर हा बंधारा बंद नाही केला, हा बोगदा जर बंद नाही केला, ती सांगतो, या ठिकाणी शेतकऱ्यांना भविष्यात उन्हाळ्यामध्ये तुमच्या पाऊस उघडल्यानंतर चिमणीला पियाला सुद्धा पाणी भेटणार नाही. याची दाहकता
हिंगोली शहराला तर बसणार आहे, कारण या ठिकाणी पाहिलं असेल हा बोगदा भूमिगत झाल्यामुळं याची खोली जवळपास 150 ते 200 फूट आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो मी हिंगोली शहराला पाणी पियायला भेटणार नाही आणि जवळपासच्या 25 गावाला पाणी सुद्धा प्यायला भेटणार नाही. म्हणून याची पूर्ण 10 तास समजून भविष्य लेकरबाळ समजून येणाऱ्या 24 तारखेला निवेदन लिहा आणि येणाऱ्या आंदोलनात सुद्धा आपण सहभाग घ्या.